नमस्कार, मी मानसी. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. शासनाचे आदेशाची कार्यकारी अभियंत्यांनी केली होळी. काम वाटपाचे प्रमाण मनमानी पद्धतीने सुरू असल्याची ओरड. राष्ट्रवादी महिला उमेदवाराचे अपघातात निधन. अकोट नगर परिषद निवडणुकीत मोठा धक्का. तेल्हारा निवडणुकीत निष्ठावंतांना बंडखोर देतील काय झटका. निवडणुकीच्या तोंडावर प्रचार जोरात सुरू. राज्यात चर्चेत असलेला अकोट निवडणुकीतील ठेकेदार कोण. फायद्यासाठी राजकीय पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना घरी पाठविणार जनता. अकोला शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम संथ गतीने. अकोला पश्चिमचे काम संपले नाही आणि पूर्वत कामाचा शुभारंभ. आता सविस्तर बातम्या. अकोला जिल्ह्यामध्ये होणाऱ्या 5 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अकोला पोलीस दलाने आपली तयारी पूर्ण केली असून मतदारांनी भयमुक्त वातावरणात मतदान करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी केले आहे. यंदाची निवडणूकही शांतता, पारदर्शकता आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्याचा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. निवडणूक काळात पोलीस दलाने कोणतीही कायदा व सुव्यवस्था बिघडवणारी कृती काळजीपूर्वक हाताळण्यासाठी विविध स्वरूपाची कार्यवाही सुरू केली आहे, अशी माहिती आज एका पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिली. तर त्या अनुषंगाने सर्वांना कडक सूचना दिलेली आहे की मतदान हे लोकांचा एक सर्वात मोठा अधिकार आहे. तर यामध्ये कोणतेही आमिषला बळी न पडता फक्त मुद्देनिहाय आणि त्यांचा जे काही कॉन्शियन्स आहे त्या अनुषंगाने मतदान झालं पाहिजे. कुठेही बूथ कॅप्चरिंगचा तर विषय आता आजच्या युगमध्ये येत नाही. तरी सुद्धा कुठेही मनी पॉवर असो, मर्सल पॉवर असो, बूथ कॅप्चरिंग असो, असा प्रकार घडणार नाही. यासाठी अकोला जिल्हा पोलीस दल अतिशय सक्षम आहे आणि सुसज्ज आहे. जिल्ह्यात 1000 लोकांवर निवडणुकीत प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्याचबरोबर 27 लोकांना तडीपार करण्यात आले असून एक SRPची कंपनी इलेक्शन काळात तैनात असेल, असेही SP म्हणाले. अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई सुरू असून ती अधिक गतिमान करण्यात येईल. मागच्या निवडणूकमध्ये 2016 मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हा टोटल नगर परिषद, महानगरपालिका, जिल्हा परिषदची निवडणूकमध्ये टोटल 69 गुन्हे दाखल झाले होते, ज्याच्यामध्ये 110 आरोपी होते. तर हे सर्व आरोपीवर आता कठोर प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेली आहे. या महिन्यामध्ये सुद्धा कमीत निवडणूक अनुषंगाने जे काही बॉडी ऑफेंडर्स आहे, किमान जे काही इलेक्शनमध्ये जे आमच्या अनालिसिस आहे, जे इलेक्शनमध्ये न्यूसेन्स क्रिएटर्स असू शकतात, किमान अँटी सोशल एलिमेंट्स असणार आहे, असे 995 जवळपास 1000 लोकांवर 107 ची कारवाई, प्रतिबंधक कठोर कारवाई ऍडिशनल SP ऑफिस द्वारा, म्हणजे जे आता नवीन प्रतिबंधक सेल स्थापन झालेला आहे आणि नवीन BNSS जे कायदा आहे त्याच्यामध्ये ऍडिशनल SP ला सुद्धा पॉवर आहे प्रतिबंधक कारवाईचा. तर या अनुषंगाने त्यांच्याकडून कारवाई झालेली आहे. तसेच 2 लोकांवर 55 प्रमाणे कारवाई, 25 लोकांवर 56 प्रमाणे कारवाई, म्हणजे 27 लोक तडीपार सुद्धा झालेले आहे. 3 लोकांवर MPDA म्हणजे 3 लोक जेरबंद झालेले आहे. अशी कारवाई प्रतिबंधक कारवाईमध्ये झालेली आहे. त्याच्यामध्ये अवैध दारू विक्री, ते हातभट्टूची दारू असो किंवा अवैध दारू असो, याच्यावर आमची कठोर कारवाई आहे. आणि आम्ही एक मास रेटचा कॉन्सेप्ट सुरू केला आहे, जिथे आम्ही एकच दिवसमध्ये सर्व ठिकाणी जिल्हा जाऊन आमची टीम फिरत असून कारवाई करत आहे. त्याच्यामध्ये फक्त 1 महिन्यामध्ये आमचे 342 असे गुन्हे दाखल झालेले आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास एक हिस्टॉरिक असा 37 लाखचा मुद्देमाल जप्त आणि नष्ट केलेला आहे. आर्म्स ऍक्ट मध्ये 7 गुन्हे दाखल झालेले आहे आणि या लोकांवर गुन्हे दाखल करून पुढची कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. बंदोबस्तच्या अनुषंगाने आता हे पूर्ण बंदोबस्त मध्ये आम्हाला DG ऑफिस कडून पण बंदोबस्त प्राप्त झालेला आहे. तर एकंदरीत 1 SP, 1 ऍडिशनल SP, 4 SDPO,
116 अधिकारी, 2300 अंमलदार, 600 होमगार्ड्स आणि 1 SRPF कंपनी हे पूर्णपणे बंदोबस्तमध्ये तैनात असणार आहे. प्रत्येक पोलीस स्टेशन लोकेशन, प्रत्येक बूथ, प्रत्येक इमारत, 100 मीटर, 200 मीटर, फिक्स पॉइंट्स हे सर्व आमच्या बंदोबस्तमध्ये कव्हर्ड असणार आहे. अकोल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यामार्फत काम वाटप करताना मनमानी पद्धतीने काम वाटप होत असल्याची माहिती समोर आली आहे. तर शासनाने दिलेल्या आदेशांकडे कार्यकारी अभियंता दुर्लक्ष करत असून शासनाच्या 33-33-34 या धोरणाला गुंडाळून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे सहकार विभाग मजूर सहकारी संस्थांच्या अनियमिततेची चौकशी करत असताना मजूर संस्थांना झुकते माप देण्याचा उद्योग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी सुरू केला आहे. याची वरिष्ठांनी चौकशी करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 27 सप्टेंबर 2018च्या शासन निर्णयानुसार कामांचे वाटप मजूर सहकारी संस्था, सुशिक्षित बेरोजगार अभियंता व पात्र नोंदणीकृत नियमित कंत्राटदार यांच्यामध्ये 33-33-34 या प्रमाणात करण्याचे आदेश दिले आहे. असे असताना या प्रमाणानुसार काम वाटप होत नसल्याची ओरड विभागात सुरू आहे. मजूर सहकारी संस्थांना अधिकचे कामे देण्यामागे उद्देश काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. याची चौकशी वरिष्ठांनी केल्यास विभागातील मोठा घोळ समोर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नुकतेच प्रसिद्ध झालेली ई निविदा सूचना क्रमांक 27 मध्ये तर 2 पात्र कंत्राटदार, 2 कामे सुबे अ आणि 5 कामे ही मजूर सहकारी संस्थेला देण्यात आले आहे. अशा परिस्थितीत मजूर सहकारी संस्थांवर विशेष प्रेम दिसून येत असून सुबे अ आणि पात्र कंत्राटदार यांना मात्र कमी कामे निवेदित दिसून येत आहेत. लाखो रुपयांच्या निविदांमध्ये अशा प्रकारे सुरू असलेला घोळ समोर आला असून या सर्व प्रकरणात वरिष्ठ काय तपास करतात अशी विचारणा होत आहे. अकोट येथे नगर परिषद निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शनिवारपुरा या प्रभाग 4च्या उमेदवार अल्माज परवीन शेख सलीम यांचे आज अपघाती निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक पसरला असून या घटनेची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दुचाकी अपघातात त्यांचा मुलगा आणि पती जखमी झाले आहेत. अकोट नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या प्रभाग क्रमांक 4 मधील महिला उमेदवार अल्माज परवीन शेख सलीम यांचा अमरावतीच्या परतवाडा परिसरात भीषण अपघातात मृत्यू झाला. पती व मुलाबरोबर माहेरी जात असताना ट्रकची जोरदार धडक बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अकोट शहरात शोककळा पसरली असून राष्ट्रवादी पक्षाने तात्काळ सर्व प्रचार सभा आणि रॅल्या बंद केल्या आहेत. निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराच्या मृत्यूने राजकीय वातावरणात खळबळ माजली आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. तेल्हारा नगर परिषद निवडणुकीत युतीत वादावादीच्या चर्चांना उधाण आले आहे. तिकीट वाटपात आधीपासूनच नाराज असलेले अनेक जण बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांविरुद्धच त्याच पक्षाच्या गटातीलच नाराज कार्यकर्ते अपक्ष म्हणून उभे राहिल्याने अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू असताना तेल्हारा शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः तापले आहे. प्रत्येक प्रभागात खरा पक्षनिष्ठ कोण आणि बाहेरून मदत करणारे, आतून डावलणारे कोण याची चर्चा राजकीय पटलावर रंगताना दिसते. पक्षाच्या झेंड्याखाली उभे असले तरी अंतर्गत गटबाजीमुळे अनेक उमेदवार आपल्याच घरात परके झाल्याची कुजबूज सुरू आहे. तिकीट ज्या ज्या प्रभागात अपेक्षाभंगाच्या पार्श्वभूमीवर दिले गेले त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी पॅनेल्सकडे कार्यकर्त्यांची सराईत हजेरी लागल्याचे चित्र आहे. कुठे सत्ताधारी पक्षातील कार्यकर्ते विरोधकांकडे तर कुठे विरोधकांचे कार्यकर्ते सत्ताधारी गटाकडे झुकताना स्पष्ट दिसत आहेत. मतदाराच्या दारी जाण्यापूर्वी स्वतःच्या कार्यकर्त्याला आधी घट्ट ठेवावे लागत आहे अशी व्यथा काही उमेदवार व्यक्त करताना दिसतात. कुणाची प्रचार फेरी ठरली असताना अचानक प्रमुख कार्यकर्ताच फोन बंद करून गायब होणे, ठरलेला कार्यक्रम शेवटच्या क्षणी रद्द करणे, सोशल मीडियावर विरोधी पॅनलच्या पोस्टला लाईक शेअर करणे अशा प्रकारांमुळे उमेदवार बैचेन झाले आहेत. अकोट नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरभर राजकीय हालचालींनी वेग घेतला असून काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका संजय बोडखे यांच्या प्रचार दौऱ्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. काँग्रेसचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे हा प्रचार दौरा यशस्वी ठरला, ज्यामुळे पक्षाचा आत्मविश्वास वाढला आहे. दौऱ्याची सुरुवात प्रभाग क्रमांक 10 येथून झाली. येथील नगरसेवक पदाचे उमेदवार डॉक्टर श्यामकुमार हरिभाऊ नेमाडे यांच्या प्रचार सभेने लक्षणीय गती घेतली.
स्थानिक रहिवासी विशेषतः महिला व तरुणाईने काढलेल्या रॅलीतील गर्दीमुळे उमेदवारांचा उत्साह वाढला. या प्रभागात निघालेल्या रॅलीला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. प्रभाग क्रमांक 7 मध्ये गजानन गणेश भगत, शाकिराबी आताउल्ला खान आणि अंजुम्बी अहमद परवेज या उमेदवारांच्या समर्थनार्थ निघालेल्या या रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. गल्लीबोळातून फिरणाऱ्या या रॅलीत तरुणांचा जल्लोष आणि महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. प्रभाग क्रमांक 14 मध्ये अलका किशोर निमकर आणि शिवदास जानराव सावरकर या उमेदवारांच्या संयुक्त प्रचार रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. नागरिकांच्या या समर्थनाने काँग्रेसच्या विजय संकल्पाला अधिक बळ मिळाले. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका बोडखे यांनी संत निरंकारी भवन, राजदेव प्लॉट परिसरात धावती भेट देत मतदारांशी मनमोकळा संवाद साधला. त्यांनी स्थानिक समस्या, विकास कामे आणि महिला सुरक्षा यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. प्रभाग क्रमांक 16 मध्ये कल्पना दिवाकर गवई आणि संदीप बापूराव ढोक यांच्या प्रचार कार्यक्रमालाही भरभरून प्रतिसाद मिळाला. नागरिकांशी संवाद साधत काँग्रेसचे धोरण आणि भविष्यातील योजना स्पष्ट करण्यात आल्या. दिवसभराच्या प्रचार मोहिमेचा समारोप प्रभाग क्रमांक 17 मध्ये झाला. येथील उमेदवार पुरुषोत्तम माणिकराव जायले यांनी मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेऊन विकास योजना आणि स्थानिक प्रश्नांवरील उपायांवर सविस्तर चर्चा केली. या भव्य प्रचार दौऱ्यात हिदायतजी पटेल, उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, ॲडव्होकेट महेश गणगणे, प्रदेश महासचिव, प्रशांत पाचडे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आणि संजय बोडके, माजी नगराध्यक्ष यासारख्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. मतदारांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे आणि उमेदवारांच्या सक्रिय प्रचारामुळे अकोट शहरातील निवडणुकीचे वातावरण अधिक चुरशीचे झाले आहे. काँग्रेस पक्षाने लोकांचा वाढता प्रतिसाद पाहता नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अलका बोडके यांच्या बाजूने सकारात्मक लाट निर्माण होत असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत. अकोला शहरात सुरू असलेल्या अमृत 2 योजनेच्या कामातील त्रुटी समोर येत आहेत. बाळापूर नाका ते भांडपुरा भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी पाईपलाईन टाकली जात आहे, परंतु कितीतरी दिवसापासून खोदकाम केल्यामुळे नागरिकांची ओरड सुरू आहे. अमृत 2 योजनेचे काम शहरात सुरू आहे. जुन्या शहरात अर्धवट काम ठेवून गड्डम प्लॉटमध्ये धाव घेतली. त्या ठिकाणी कमी डायमीटरचा पाईप वापरल्याचे RRC नेटवर्कच्या ऑन स्पॉट पाहणीत आढळले आणि इकडे बाळापूर नाका ते भांडपुरा भागात खोदकाम केल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. एकेका भागात काम पूर्ण होणे आवश्यक आहे, परंतु दुर्दैवाने तसे दिसत नाही. या योजनेची कामे सुरुवातीपासूनच शहरवासियांना डोकेदुखी ठरत आहे. कामे शीघ्र गतीने पूर्ण करावी अशी मागणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या भाऊजाईच्या प्रचारासाठी शासकीय शिक्षक असलेले दीर प्रचारात पैसे वाटप करत मतदारांना प्रलोभित करत असल्याची चर्चा बार्शी टाकळीच्या राजकारणात आहे. दीराच्या नियमबाह्य प्रचाराकडे निवडणूक यंत्रणा आणि शिक्षण विभाग जाणून बुजून डोळेझाक करीत असल्याचा गंभीर आरोप इतर उमेदवारांनी केला आहे. नगर परिषद निवडणूक पाहता बार्शी टाकळीतील राजकारण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाजूला सारल्यानंतर संबंधित महिला नेत्यांनी काँग्रेससोबत घरोबा करत निवडणुकीत उडी घेतली. पक्षांतरानंतर त्यांनी स्वतःचा राजकीय पाया मजबूत करण्यासाठी कुटुंबियांनाच प्रचारात झोकून दिले. याच पार्श्वभूमीवर शासकीय शिक्षक असलेले त्यांचे दीर जे कथितरित्या शाळा वेळात तसेच अधिकृत परवानगी न घेता प्रचारात सहभागी होत असल्याची चर्चा आहे. याच्या हालचालींनी विविध पॅनल्सच्या उमेदवारांचा संताप आणखीन वाढवला आहे. आदर्श आचारसंहितेनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या बाजूने प्रचार करणे प्रतिबंधित आहे. मात्र बार्शी टाकळी परिसरात भाऊजाईच्या प्रचारासाठी हे शिक्षक दीर पुढाकार घेत आहेत असे स्थानिकांचे म्हणणे आहे. शासकीय शिक्षक असूनही ते विशिष्ट उमेदवाराचे मुख्य प्रचारक बनले आहेत. हे शिक्षण विभागाला दिसत नाही का, असा सवाल विरोधी पॅनेलमधील उमेदवार उघडपणे विचारत आहेत. संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना कार्यालयात चक्रा माराव्या लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. आमचे म्हणणे मांडावे तरी कोणाकडे असा प्रश्न त्यांना पडला आहे. समस्या तातडीने सोडवावी अशी मागणी केली जात आहे. अपंग महिला आणि वृद्ध लोक सकाळी 8 वाजल्यापासून कार्यालयासमोर बसलेले असतात, पण त्यांची गैरसोय दुर्लक्षित केली जाते. शासनाने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष मिळत नाही असे अनेकांच्या तक्रारीतून स्पष्ट होत आहे. जर योजना जाहीर केली तर तिचा लाभ लोकांना मिळायला हवा.
सरकारने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. अकोल्याचे आमदार पठाण आणि खासदारांनीही यावर लक्ष घालावे. लाभार्थ्यांच्या म्हणण्यानुसार गरीब व असहाय्य नागरिकांना त्रास देण्यापेक्षा त्यांचे प्रश्न त्वरित सोडवणे आवश्यक आहे. संजय गांधी निराधार योजनेतील अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. नागरिकांची मागणी आहे की शासनाने प्रत्यक्ष स्थळावर पाहणी करून कारवाई करावी आणि योजनेचा लाभ गरजूंना वेळेत मिळावा. हमारे 7-8 महीने से पगार वाला बेवा भई है, तबीयत खराब रहती, दवा गोली को पैसा लगता, पैसे मिल रहे भी, हमारी पगार चालू नहीं है और आ रहे थे यहाँ पे हमारी कोई सुनवाई हो नहीं रही. फॉर्म देने के आश्रय आ रहे तो बंद बता रहे. हां मॅडम, माझं 6 महिन्यापासून निराधार योजनेत पैसे बंद आहे. मी इथे याची कंप्लेंट करायला आली होती, पण हे लोक ना उडवडीचं असं सांगतात की इथं जा तिथं जा आणि एकही कर्मचारी व्यवस्थित बोलत नाही. त्याचं आम्ही काय करायचं? आम्ही गरीब लोक. हो, संजय गांधी निराधार जो आमची योजना आहे अपंग विकलांग लोकांसाठी, तर त्यासाठी आम्ही 2 महिन्यापासून चक्र मारत आहोत. पण 2 महिने झाले पगार वाढलेला आहे. तर तो पगार पहिले 1500 येत होता, आता 2500 झालेला आहे. तर 2 महिन्यापासून पगार येऊ नाही राहिला. की आम्ही निराधार योजनेचे पैसे घेण्यासाठी इथं रोज येत आहोत. इथं आम्हाला उडवडीचे उत्तर येतात, भिकाऱ्यासारखं हाकललं जाते. तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी, मोदी साहेबांनी याची दखल घ्यावी. म्हणजे मला हे सांगावं की भारत स्वतंत्रात आहे की इंग्रजाच्या राज्यात आहे. अकोट येथील निवडणुकीत ठेकेदारी करणारे आणि राजकीय कोलांट उड्या मारणाऱ्या नेत्यांची चर्चा फक्त अकोला जिल्ह्यात नाही तर संपूर्ण राज्यात पोहोचली आहे. त्यामुळे ठेकेदारी करत पत्नीच्या नावाने राजकारण करणारे कोण, असा प्रश्न चर्चेला जात आहे. राजकीय पक्ष बदलल्याने ठेकेदाराची ठेकेदारी बदलत नसते, असा सुजान समाजात सूर उमटत असून त्याचा फटका कोण्या ठेकेदाराला बसतो हे पाहण्यासारखे असेल. अकोट नगर परिषद निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी दुहेरी लढतीची स्पष्ट चाहूल लागली असून अकोट नगराध्यक्ष पदाची लढत यंदा अत्यंत तिखट आणि चुरशीची होणार आहे, हे निर्विवाद आहे. या तीव्र दुहेरी लढतीत अकोटचा निर्णायक कौल नेमका कुणाच्या बाजूने जाणार, असा प्रश्न जनतेत आहे. यंदा नगराध्यक्ष पदासाठी तब्बल 8 महिला उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही लढत अधिक रंगतदार, चुरशीची व ऐतिहासिक ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. उमेदवारांचे नवरे ठेकेदार नसावेत, ठेकेदारांशी हात मिळवणी नको, असा सूर अकोट येथे प्रत्येक मतदारांच्या चर्चेत आहे. अशा स्वरातील चर्चा जोर पकडत आहेत. नगराध्यक्ष पदाच्या राजकारणात ठेकेदारी राजकारण येऊ नये, विकास आराखडा पारदर्शक असावा, अशी मतदारांची भूमिकाही ठळक होताना दिसते. सूत्रांच्या माहितीनुसार मतदार उमेदवारांच्या मागे उभ्या असलेल्या छुप्या यंत्रणांकडे, आर्थिक आणि राजकीय पाठबळाकडेही बारकाईने पाहत आहेत. नाईक होमिओपॅथीमध्ये थायरॉइड, लठ्ठपणा, ऍसिडिटी, गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात, मायग्रेन, पीसीओडी सारख्या असाध्य आजारावर उपचार करून रुग्णांना पुन्हा जीवन प्रवाहात आणण्याचे कौशल्य आहे. ॲडव्हान्स होमिओपॅथीच्या उपचाराने आजमितीस हजारो रुग्णांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. गेल्या 40 वर्षांपासून नाईक होमिओपॅथी येथे शरीराच्या सर्व आजारावर सर्वांगीण यशस्वी उपचार केले जात आहेत. ज्या रुग्णांना कुठेही फायदा झाला नाही अशा रुग्णांनी एकदा अवश्य भेट द्यावी. अधिक माहितीकरिता मोबाईल क्रमांक 9175957129, 9130016129 व naikhomeopathy.com यूट्यूबवर माहिती घ्यावी. गेल्या अनेक वर्षांपासून सुहासला मणक्याचा खूप त्रास होता. त्यामुळे पाठ दुखायची, डावा पाय दुखायचा. खूप ठिकाणी मी उपचार करून बघितले, परंतु औषधे संपली की त्रास पुन्हा जैसे थे. तेवढ्यापुरताच आराम असायचा. आता 2 महिन्यांपासून नाईक होमिओपॅथी येथे उपचार घेत आहे. त्यातून मला बराचसा आराम आहे. 2 महिन्यांच्या उपचारापासून मला 40% फायदा आहे. नाईक होमिओपॅथीची औषधे खरोखरच खूप चांगली आहेत. खूप जुने आजार असतील त्यांनी नाईक होमिओपॅथीला संपर्क करून उपचार करून घ्यावेत, असे सुहासने आवर्जून सांगितले. मी 2 महिन्यापूर्वी नाईक हॉस्पिटलमध्ये माझा मणक्याचा आणि याचा भरपूर वर्षापासून त्रास होता. पाय पण अत्यंत मोठ्या प्रमाणात दुखत होता, डावा पाय. आणि त्यामुळं मी नाईक हॉस्पिटलमध्ये औषधोपचार घेण्यास सुरुवात केली आणि 2 महिन्यातच मला जवळजवळ 25-30% चांगल्या प्रकारे फरक पडलेला आहे. त्यांची औषधं वेळेवर मी घेत आहे.
तरी नाईक हॉस्पिटलची औषधाने खरोखरच एक चांगली उपचार पद्धती आहे होमिओपॅथिक, आणि त्यामुळं उत्तम प्रकारे त्याचा रिझल्ट पण चांगल्या प्रकारे मिळत आहे. कारण बरेच दिवस मी बाकीची औषधे घेत होतो, परंतु तेवढ्यापुरता फरक पडायचा. परंतु नाईक हॉस्पिटलचे होमिओपॅथिक औषधे घेतल्यापासून चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळालेला आहे. तरी सर्वांनी शक्यतो जे काही जुने आजार असतील ते सर्व आजार ह्या नाईक हॉस्पिटलमध्ये बरे होतात, आणि त्यांचे औषध उपचार घेतल्यानंतर खरोखरच चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. तरी नाईक हॉस्पिटलशी संपर्क साधून आपण आपले जे काही आजार असतील ते बरे करावेत. वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या रिसोड लोणी लोणार राज्य महामार्गावर 27 नोव्हेंबर रोजी जांभूल गावाजवळ बोलेरो पिकअपच्या धडकेत रिसोड तालुक्यातील शेलू खडसे येथील केशव पंजाबराव खडसे या 26 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रिसोडचे आमदार अमित जनक यांनी शेलू खडसे येथील अपघातग्रस्त कुटुंबाची तातडीने भेट घेऊन कुटुंबांचे सांत्वन केले. आमदार जनक यांनी वाढत्या रस्ते अपघाताबाबत चिंता व्यक्त केली. शेलू खडसे येथील केशव पंजाबराव खडसे हा तरुण लोणारवरून आपला मोठा भाऊ माधव पंजाबराव खडसे यांच्यासोबत लोणीकडे येत होता. दरम्यान जांभूल गावाजवळ माधवने लघुशंखेसाठी मोटरसायकल उभी केली. आडोशाला लघुशंखेला गेला होता आणि केशव हा आपल्या मोटरसायकल जवळ रस्त्याच्या बाजूला उभा होता. तेवढ्यात लोणीकडून लोणारकडे जाणाऱ्या MH28B 4553 या भरधाव बोलेरो पिकअपने जबर धडक दिली. सदर घटना एवढी भीषण होती की मोटरसायकल क्रमांक MH37 AA 8741 अक्षरशः चुराडा झाला, तर केशव खडसे जवळपास 50 ते 60 फूट लांब रस्त्याच्या बाजूला फेकला गेला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. जांभूल गावाच्या ग्रामस्थांनी सर्वतोपरी मदत केली, मात्र तोपर्यंत सर्व काही घडून गेले होते. प्रत्यक्षदर्शी मदतीत व्यस्त असल्याचे पाहून बोलेरो चालक फरार झाला होता. याबाबत माधव खडसे यांनी लोणार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास लोणार पोलीस करीत आहेत. या अपघाताची माहिती मिळताच आमदार जनक यांनी अपघातग्रस्त कुटुंबाची भेट घेऊन त्यांना दुःखातून सावरण्यासाठी धीर दिला. यावेळी त्यांच्या समवेत पंचायत समिती सदस्य राहुल बोडखे, बबनराव गारडे, रामू देवकर आदींची उपस्थिती होती. देशभरातील मोकाट कुत्र्यांना शेल्टरमध्ये टाकण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे, परंतु हा निर्णय कुत्र्यांवर अन्याय करणार आहे. त्यामुळे तो मागे घ्यावा या मागणीसाठी आज अॅनिमल राईट्स कॅम्पने कार्यकर्ते एकाच दिवशी सर्वोच्च न्यायालयात पत्र पाठवणार आहेत. आमचा पक्ष देखील ऐकून घ्या असे त्यांचे म्हणणे आहे. अकोला शहरातील अॅनिमल राईट्स कॅम्पेन कार्यकर्त्यांनी या संदर्भात आघाडी उघडली. कुत्र्यांना शेल्टरमध्ये पाठवण्याचा निर्णय झाला, परंतु शेल्टर उपलब्ध आहे कुठे? मग या कुत्र्यांना ठेवणार कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अकोला महापालिकेकडे तरी ही यंत्रणा आहे का? मग या आदेशाची अंमलबजावणी कोणत्या आधारावर करणार? अकोला शहरात एक कोंडवाडा आहे, त्याची अवस्था आपण पाहतो. तसेच श्वान निर्बीजीकरणात भ्रष्टाचार असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. 50 श्वानांचे निर्बीजीकरण करून बिले मात्र 500ची काढली जातात. त्यामुळे संख्या कमी होणार कशी असा प्रश्न केला. तसेच या संदर्भात निर्णय झाला तेव्हा आमचे म्हणणे ऐकून घेतले नाही. त्यामुळे आम्हाला पक्ष मांडण्याची संधी मिळावी अशी आमची मागणी आहे असे त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाने ऑर्डर दिलेली आहे की संपूर्ण भारतातले जे रस्त्यावरती राहणारे श्वान आहेत तर त्यांना शेल्टर्समध्ये टाकायचं. तर त्याच्या विरोधात आज संपूर्ण भारतामध्ये एकाच वेळेस एकाच दिवशी आम्ही ॲनिमल राईट्स कॅम्पेनच्या नावाने हे कॅम्पेन सुरू केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टाला आम्ही लेटर्स पाठवत आहोत आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा याची सुनवाई झाली तेव्हा जो पक्ष होता, जो प्राण्यांकडून बोलणारा पक्ष होता, त्यांच्या बाबतीत ऐकूनच नाही घेतलं, त्यांना ऐकूनच घेतलं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे जो निर्णय दिलेला आहे त्याला अजिबात हातपायच नाही त्या निर्णयासाठी की डॉग्सला घेऊन शेल्टर्समध्ये टाका. ते शेल्टर्स कुठेच एक्झिस्ट करत नाहीत, ते शेल्टरच नाही आहेत कुठे. आणि त्यांना एक समजायला पाहिजे की डॉग्स जे आहेत ते गाईंसारखं नाही की चारा टाकला, बांधून ठेवलं झालं. त्यांचं अन्न, त्यांचं राहण्याची सोय आणि महत्त्वाचं म्हणजे की जे स्वतःचं अन्न स्वतः शोधत आहेत, स्वतःचं खात आहेत, तर त्यांना आपण एका बंदिस्त जागेमध्ये टाकतो आणि त्यांना जेवण पुरवत आहे. आणि याच्यासाठी पैसा कुठे आहे? महानगरपालिकेकडे पैसा कुठे आहे? कर्मचारी कुठे आहे? शेल्टर कुठे आहे?
गरजूंना रक्ताची कमतरता भासू नये तसेच रक्तदान चळवळीत समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घ्यावे या उद्देशाने डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. याद्वारे घरबसल्या रक्तदान करण्याची व्यवस्था केली आहे. या उपक्रमाला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 15 ते 22 नोव्हेंबर दरम्यान 130 जणांनी रक्तदान केले. 15 नोव्हेंबर रोजी आपातापा येथे जागर फाउंडेशनच्या वतीने 22, गोरक्षण रोडवर सुमित ऑटोमोबाईल येथे 8, 16 नोव्हेंबर रोजी सहकार नगर हरीश अश्विनी कॉलनी विकास समितीकडून 24, 17 नोव्हेंबर रोजी निशान टॉवर आळशी चाळ मित्र मंडळ तर्फे 11, 18 नोव्हेंबर रोजी राजेश हेगू मित्रमंडळ तसेच निशान सेल येथे 15, 19 नोव्हेंबर रोजी खडकी येथे 1, 20 नोव्हेंबर रोजी अकोला जनता कोऑपरेटिव्ह बँक येथे 34, 22 नोव्हेंबर रोजी देवराबाबा चाळ मित्रमंडळ आणि श्री गणेशोत्सव मंडळ तर्फे 15 जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले. पुन्हा पाहूया हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला. शासनाचे आदेशाची कार्यकारी अभियंत्यांनी केली होळी. काम वाटपाचे प्रमाण मनमानी पद्धतीने सुरू असल्याची ओरड. राष्ट्रवादी महिला उमेदवाराचे अपघातात निधन. अकोट नगर परिषद निवडणुकीत मोठा धक्का. तेल्हारा निवडणुकीत निष्ठावंतांना बंडखोर देतील काय झटका. निवडणुकीच्या तोंडावर प्रचार जोरात सुरू. राज्यात चर्चेत असलेला अकोट निवडणुकीतील ठेकेदार कोण. फायद्यासाठी राजकीय पक्ष बदलणाऱ्या नेत्यांना घरी पाठविणार जनता. अकोला शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम संथ गतीने. अकोला पश्चिमचे काम संपले नाही आणि पूर्वत कामाचा शुभारंभ. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात. तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.